दुसऱ्याचं ऐकून लेकराचा घात केला आणि दुसऱ्याचं ऐकून माझा पण घात केला. आता त्या लेकराचा काय दोष होता? त्या डिलिव्हरीच्या वेळेस तुला असं का वाटलं नाही आपण गावाकडे डिलिव्हरीला जायला पाहिजे? आपली सासू म्हणतीय की चल गावाकडे डिलिव्हरीला, आपला नवरा म्हणतोय गावाकडे चल डिलिव्हरीला, तरी तू म्हणती नाही नाही मी घरीच इथं पुण्यातच डिलिव्हरी करणार, बघा मी घरी डिलिव्हरी करते का नाही. आणि असं करून तू माझं ऐकत नाही अजिबातच, कारण लोकांनी तुला सांगितलंय की नवऱ्याचं काहीच ऐकायचं नाही. मग तू माझं काहीच ऐकत नाही आणि ते लेकराचा जीव घेती, त्याचा घात करती. तसाच ती दुसऱ्याचं ऐकून तू माझा घात करती. तुला असं वाटत नाही की आपल्या एका लेकराचा जीव गेला आपण दुसऱ्याचं ऐकल्यामुळं? आपण आपल्या नवऱ्याचं ऐकलं असतं तर आपल्या त्या लेकराचा जीव गेला नसता. ही तुला सगळं माहिती, तुला सांगायची गरज सुद्धा नाही. आणि असंच दुसऱ्याचं ऐकून आपण आपल्या नवऱ्याचा पण घात करतोय. दुसऱ्याचं ऐकूनच आपण नवऱ्यासोबत भांडण काढतोय, त्याच्याशी उद्धटवणी बोलतोय, त्याचा अपमान करतोय, त्याला काय ना काय मुद्दाम वाद होईन असं चिडीला लावतो. ही तुझ्या कधीच लक्षात आलं नाही. तू मला म्हणायची तुमच्या तोंडावरची माशी तरी उठती का? कुठल्या नाशकाने तुला सांगितलं होतं की नवऱ्याला म्हण तुमच्या तोंडावरची माशी तरी उठती का? तुझ्या घरच्या माणसाकडून माझा असा काय ना काय अपमान करणार, तू असा अपमान करणार, मग आपली का भांडणं होणार नाही? तर तू आपल्या घरातल्या वस्तू, दागिनं वगैरे, पैसे, ह्या गोष्टीत कुठं ना कुठं तू घोळ करीत राहणार काय ना काय मुद्दाम, फक्त दुसऱ्याचं ऐकून बरं का. कारण तू तसं दुसऱ्याचं ऐकलं की आपली भांडणं होणार, आणि भांडणं झाली की मग तुला माहेराला जायला भेटणार. मग इथली वाडीतली नासकी कान भरून तुला शिकविणार का आता येऊच न ग. मग त्यांना काय घेणं देणं आहे का? तो काय चुका केले तर कशामुळे वाद झाला ह्याच्याशी त्यांचं काही घेणं देणं नाही. हा, त्यांना फक्त वाटोळं करून मज्जा बघायची ह्याच्याशी त्याचा फक्त संबंध होता. आणि ह्यासाठी मी म्हणायचो तुला, त्या लोकांचं ऐकू न ग, ते आपलं वाटोळं करण्यासाठी तुझं कान भरत येतं. आपल्या घरामध्ये काय काय नुकसान झालंय दुसऱ्याचं ऐकण्यामुळं हे तुला मी आधीपासून सांगायचो. त्या सुखसागरमध्ये सुद्धा तेच सांगायचो. तुझ्या आईचं ऐकू न ग. तुझी आई तुला चुकीचं सांगते की दमात ठेवू नवऱ्याला, मुठीत ठेवू, माघारी बोल. तुझी बहीण बघ त्या भागवतला कशी दमात ठेवती, मुठीत ठेवती, कशी नाचिवती, तसं तू ह्याला नाचव, तसं तू बाप्पूला नाचव, असं तुझी आई म्हणायची. आणि त्यावेळेस तुला मी म्हणलो होतो की असं जर तू तुझ्या बहिणीसारखं वागशील ना तर आपली भांडणं होते ना बरं का. ही तुझी बहीण जी वागते ना ही बरोबर वागत नाही. आणि तिथून पुढं त्या सुखसागरमध्ये तुझ्याच बहिणीने भांडणं लावून दिली होती. ती वडापाव खाला, रोहिणीने वडापाव खाला, रोहिणीने पाणीपुरी खाली, भाऊजीने रोहिणीला फिरायला नेलं, वडापाव चारला. ह्या कुठल्या बी गोष्टीवरनं भांडणं काढायची. हिथंच का बसला, तिथंच का उठला, रोहिणीला फिरायला घेऊन का गेला, वडापावच का चारला, पाणीपुरीच का चारली, ह्या गोष्टीवरनं तुझ्या घरच्यांची माझी तुझ्या बहिणीने भांडणं लावून दिली होती. तुझी बहीण भांडणं लावित राहिली. काही लोकांनी तुला शिकविलं की मग तू पण माझ्यासोबत भांडणं काढायला लागली. मग तुला वाटायचं हा ह्याच्यासोबत भांडणं केली ना मग आपल्याला, तू सुद्धा तुझ्या घरच्यांनी जशी माझ्यासोबत भांडणं केली, किरकिरी घातल्या, तशीच तू पण माझ्यासोबत दमात ठेवल्यासारखं तू पण माझ्यासोबत भांडणं काढायला लागली, किरकिरी करायला लागली. आणि त्यातून तू सगळ्या लोकांना दाखवून दिलं की मीच चुकीचं आहे म्हणून. पण तुझी ही शिकवी करणारी माणसं तुला माझ्यासोबत भांडायला सांगतात, ही तुला दाखवून देता आलं नाही का की ही अशी मला सांगतात, दमात ठेवू म्हणतात, महागारी बोल म्हणतात, उलट बोल म्हणतात, चुकीचं वाघ म्हणतात. मी माझ्या नवऱ्याचं जर ऐकलं असतं तर माझ्या घरामध्ये वाद झाला नसता, आमची भांडणं झाली नसती. तू माझं ऐकतच नाही, काहीच म्हणले आपली भांडणं होणारच ना. आणि शिकवणाऱ्या लोकांना तीच पाहिजे होतं की ह्यांची भांडणं कधी होते, आणि ती भांडणं कशासाठी लावत होती की तू माझ्यापाशी नांदू नाही. त्यांना ते बघवत नाही. आणि त्या कान भरणाऱ्यांना आणि त्या तुझ्या काही घरातल्या लोकांना, त्या घरातल्या लोकांचा माझ्यावर राग होता. त्यांचा राग माझ्यावर काढण्यासाठी त्यांना तुला माझ्यापासून वेगळं करायचं होतं. त्यांचा कुसूर होता माझ्यावर, त्या कान भरणाऱ्यांचा माझ्यावर कुसूर होता, माझ्यावर राग होता की रोहिणीला ह्याच्यापाशी राहून द्यायची नाही, त्याशिवाय ह्याची जिरत नसती, ह्याचा संसार मोडून टाकायचा, हे त्यांच्या डोक्यात ते फिक्स होतं. आणि त्यामुळं ते कायम प्रयत्न करीत राहायचे की तुझं कान भरायचे, तुला शिकवायचे, चुकीचं वागाय सांगायचे, आणि तू पण त्यांचं ऐकत राहायची.